नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मी आज कोळीपासून तुम्हाला एकदम छान अशी मस्त खुसखुशीत आणि 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी दाखवते. तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि कधीही करून खाताल. आपण तर काय करतो, ह्या कोळ्याचं फेकूनच देतोत ना, तर नक्की 5 मिनिटात होणारी तयार रेसिपी आहे. कोणतंच खर्च लागत नाही आणि साहित्यही लागत नाही. चला तर मग मी सांगते. ह्या पहा, मी इथं आंब्यातील 4-5 कोया ठेवलेल्या आहेत. ह्या वाळून ठेवायच्या बरं का. 2 दिवस वाळे असतील उन्हात. उन्हात वाळल्यानंतर त्याला चांगलं सुकून घेतलं की ठेवायचं. आणि याला काय खर्च वगैरे लागत नाही. सालभर टिकण्यासारखी बी रेसिपी नाही. तुम्हाला जर 1 वर्षभर टिकण्यासाठी लागत असेल तर मी नक्की दुसरा व्हिडिओ बनवून देईन. परंतु आता सध्या तात्पुरता हा व्हिडिओ 5 मिनिटात तयार होते आणि 5 मिनिटात खाता येईल अशी रेसिपी आहे. चला, आता मी इथे 5-6 कोया घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे काय बोलतात कोया आंब्याच्या गिठळीला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हे घेतलेल्या कोया तुम्ही गॅसवर किंवा शेगडीवरही भाजू शकतात. गॅसवर भाकरी भाजायच्या जाळीवर तुम्ही ह्या कोया ठेवून भाजू शकता. मी इथे भाकरी बट्ट्या भाजायची जाळी घेतलेली आहे. मी शेगडीवर कोया भाजून घेत आहे. तुम्ही हवं तर गॅसवरही भाजू शकता. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एक एक करून. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जाता जाता एक छानशी अशी कमेंट सुचवा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. चला, आता आपण घेतलेल्या सर्व कोळी त्या जाळीवर ठेवून घेऊ. 1 मिनिटानेच आपली कोळी करपायला लागतात. पेटही धरतात, पण घाबरायचं नाही. गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपल्या कोया दुसऱ्या अंगावर सोयीच्या करून दुसऱ्या अंगावर भाजून घ्यायच्या. साधारणपणे 2 ते 3 मिनिटात आपल्या सर्व कोया भाजून येतात. चांगल्या वरचे आवरण. चला, आपल्या 1-2 मिनिटानंतर कोया भाजलेल्या आहेत. आपण शेगडी बंद करू आणि त्याच्यावर परत किंवा काही पालथी घालून त्याला थोडंसं आतून शिजतील या प्रकारे ठेवू. आता मी सर्व कोया भाजून घेतलेल्या फोडून घेते. फोडताना एकदम व्यवस्थित अशा फुटून निघतात आणि आपल्या कोयाही एकदम छान आणि खमंग खरपूस अशा भाजलेल्या आहेत. खायलाही एकदम टेस्ट आणि चविष्ट लागतात बरं का. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. कारण याला काही खर्च वगैरे काहीच लागत नाही. फक्त भाजण्याची मेहनत ही चांगली असते. चांगली घेणं लागते. चांगल्या खरपूस अशा कोया भाजून घेणं लागतात. थोड्या आंबळ भाजले की त्या तुरट लागतात. त्यामुळे भाजताना थोडी काळजी घ्यायची. याप्रमाणे मी सर्व कोयातील आतल्या बिया काढून घेते आणि टरकलं बाजूला ठेवते. पहा किती छान आहे, भाजलेले आहेत. फोडायलाही एकदम अलगद फुटून निघतात. पहा, आता आपल्या सर्व कोया मी फोडून घेतलेल्या आहेत. ह्या कोया भाजल्यानंतर त्यात थोडेसे मीठ आणि तिखट, तुमच्याकडे जर चाट मसाला ते जर असेल तर टाकू शकता. परंतु मी थोडीशी मीठ आणि भुरकी टाकून घेतली आणि खायला घेतले. 1 मिनिटातच माझ्या हे सर्व भाजलेल्या कोया लेकरांनी ते खाऊन घेतल्या. ज्या कोळीत कोंब निघतो का ती कोय अजिबात चांगली लागत नाही. ती हे करता वेळेसच बाजूला साईडला टाकून द्यायची आणि ज्या कोळीत कोंब नाही का तीच कोय खायला घ्यायची. पहा, आपल्या किती पांढऱ्या शुभ्र आणि चकचकीत अशा कोया तयार झालेल्या आहेत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहिला. रेसिपी नाही बोलता यायचं, परंतु पारंपरिक पद्धतीने माझी आजी आम्हाला लहानपणी अशा कोया भाजून देत होती. आम्ही त्या खूप छान पद्धतीने एन्जॉय करत होतो. तुम्ही कधी खाल्लेल्या आहेत का लहानपणी अशा कोया भाजून? तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या कोय खाल्ल्यानंतर एक असं वैशिष्ट्य आहे की आपण थोडंसं पाणी पिलो का ते पाणी गुळमट लागतंय, चवही छान लागते.